कफ सिरपमुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशमधील 14 मुलांवर नागपूरमध्ये सध्या उपचार सुरू। 3 मुलं व्हेंटिलेटरवर, दोघांची प्रकृती गंभीर। विषारी रसायनं कफ सिरपमध्ये मिसळल्यानं घात, कफ सिरपचा विषप्रयोग, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सामनामधून ही मागणी। महाराष्ट्रातही कोल्ड्रिंक सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असेल तर माहिती द्या, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। पुणे पोलिसांना निलेश गायवाच्या कोथरूडमधील घरात बंदुकीच्या गोळ्या सापडल्या, तर मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स पोलिसांकडून जप्त। पोलिसांनी तपास करावा, जिवंत काडतुसं नाही तर जिवंत माणसंही गाडलेली सापडतात। निलेश गायवाच्या घरावरील पोलिसांच्या छाप्यानंतर धंगेकरांचीही टीका। नितेश राणे जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार, बँक टिकली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार, राजन तेली यांचीही माहिती। अनिल परब यांनी शासनाचा 700 कोटींचा महसूल बुडवला। परब यांनी विनापरवानगी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली, मुख्यमंत्र्यांना सर्व पुरावे देणार, रामदास कदम यांचा हा आरोप। आनंदाचा शिधा ही योजना बंद होण्याची शक्यता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्यापही सूचना नाही। दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी निधीचा प्रस्तावच आलेला नाही, सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय, काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढले, त्यांना आता दाखवतो, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं, मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवार यांची आता ही मागणी। तर महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही, सरकारने नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेच मदत करू, अमित शहा यांची ग्वाही। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, लवकरात लवकर मदत मिळेल, शिंदेंचं अजितदादांचं आश्वासन। राज्य सरकारने नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवार यांची टीका। तर काहींकडून आपत्तीचे राजकारण, टीकाकारांनी आधी आरशात पाहावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुंबई पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर, महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेग, आरक्षण सोडतीकडे लागलंय सर्वांचं लक्ष। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी। अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यात स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त। राजस्थानातील जयपूरमधील सवाई मानसिंग या रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये आग, आगीच्या घटनेमध्ये 7 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 महिलांचाही समावेश। भंडाऱ्याच्या मेस्किन टँक तलावाची मातीची आवारभिंत खचली, तर गांधी विद्यालय परिसराला आलं तलावाचं स्वरूप, तर रस्त्यावरती 1.5 ते 2 फूट पाण्यातून नागरिकांचा प्रवास। 9 ऑक्टोबरपासून वीज कर्मचारी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाणार, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात संपाचा इशारा। लेहमधील हिंसाचार आणि चौघांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी, सोनम वांगचुक यांची मागणी। न्यायालयीन चौकशीच्या आदेशापर्यंत तुरुंगात राहण्याचीही तयारी। मुंबईमध्ये ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांचा हा निर्णय।